कसे आहात तुम्ही? आय होप सर्व स्वस्त आणि मस्त असतील. तर होळीच्या आपण सर्वांना खूप 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 शुभेच्छा माझ्याकडूनही आणि आमच्या पिल्लाकडनंही. पिल्लू, हॅपी होली बेटा, हॅपी होली बोल. तर काय झालं तुम्हाला दाखवते. आता ना मी याला इथे बांधलंय बरं हां. आणि ही माझी गॅलरी आहे आणि इथून आहे ना हे मी आता टाकले चादर. मला दाखवते. हे बघा, हे हे वरती आहे ना या साईडला आणि या साईडला पण. हे बघा या साईडला आहे ना सगळे घरं आहेत वरती बरोबर. आता मी याला इथे बांधलेलं असतं तर हे लोक काय करतात वरून आहे ना फुगा मारतात. त्याच्यामुळे ना मी ही चादर टाकून ठेवली आहे की ते फुगा जे येणार ते याला नाही लागायला पाहिजे म्हणून. हे असे मी कपडे टाकून ठेवले ते बघा. हे असे वरून फुगे मारताय पिल्लूला. तो काय करतोय का बरं कुणाचं. तर इथे वरती आमची जाळी आहे ना म्हणजे गॅलरी आहे तर तिथून जाळी अशी जाळी आहे. तर वरी पण काही लोक राहतात तर तिथून आहे ना मुलं फुगे मारतात आमच्या पिल्लूला. ते फुगे मारतात आणि तो मग भुकतो. त्यांना कोण सांगणार हां. त्यांना एवढी समज राहायला पाहिजे. लहान नाहीत आणि मोठे मोठे मुलं चांगली कळती मुलं आहेत वरून फुगे मारताय हां. ते मी त्याच्यासाठी ना तिथे चादर टाकली ते पिल्लूला लागायला नाही पाहिजे. आता त्याला ना जोपर्यंत ऊन येत नाही ना तोपर्यंत मी त्याला बाहेर गॅलरीमध्ये बांधते आणि नंतर त्याला जेव्हा ऊन जास्त होतं ना तेव्हा मी त्याला आतमध्ये घेते. पण रोज सकाळ संध्याकाळ जेव्हापासून होळी जवळ येते ना जशी तसतशी या लोकांची एवढी नाटकं चालू झालीत ना. त्याला आहे ना दुपारचं ना टाईम नसतो त्यांचा. कधी फुगे मारतात ते लोक, कधी फुगे मारतात. आणि माझी खिडकी येतच आहे ना जवळ ते पाणी पूर्ण घरामध्ये येतात. तर बघा होळीचे दिवस आहेत. प्राण्यांना कशाला त्रास द्यायचा. ते काय तुमच्याकडनं काही मागता का उगाचच कशाला. बिचारे त्यांचा तो खाऊन तिथे बसलेला असतो. त्यांना तिथून फुगे मारतोय मग ते भुकणारच. तुम्ही जर त्यांना हे करणार त्रास देणार तर ते भुकणारच ना तुम्हाला. तो बिचारा एवढा घाबरतो ना आणि तिथून असं कुठून फुगा आला आणि घरावर पण एवढे फुगे मारतात ना तर तो भुकतो. मग भुकतो का मग ते लोक मग हे करतात वरडतात तिथून. मग असं नाही करायला पाहिजे. आणि होळीचा दिवस आहे ना तुम्ही कलर लावा, माणसांमध्ये खेळा, आपसामध्ये खेळा हां. आता रोडावर पण बघा एवढं ना म्हणजे मुलं काय रोडावर पण मी असे भरपूर लोकांना पाहिले जे होळीच्या दिवशी काय करतात कुत्र्यांना कलर लावून देतात. परत त्यांना काय तो गुलाल वगैरे पूर्ण टाकून देतात. कोणी पाणी टाकतं. तर प्लीज असं नका करू त्यांच्याशी. कारण की बघा माणसाला कलर लागला तर तो आंघोळ करून ते साफ करू शकतो. पण प्राण्यांना जर कुत्र्यांना कलर लागला तर त्यांना तो धुता येत नाही. ते काय आंघोळ करत नाही. मी याचंच नाही बोलत, बाहेरचे जे कुत्रे असतात बाहेर रोडावरच्या कुत्र्यांवर भरपूर मुलं असे करतात की त्यांच्यावर कलर टाकून देतात. तर ते नका करू प्लीज. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कुत्र्यांवर कलर किंवा कुठलंही केमिकल असं काही टाकू नका. त्यांना त्यांचा लय खूप प्रॉब्लेम होतो. कसं आहे ते आंघोळ करू शकत नाही बरोबर. त्यांच्यामुळे कसं असतं त्यांना मग इन्फेक्शन होतं त्या कलरचं. जो आपण कलर त्यांना आपण बघा मस्ती करून एन्जॉय करून बाजूला तो होऊन जातो. आंघोळ करून मस्त होऊन जातो. पण त्यांचं काय ते तर बिचारे आंघोळी करत नाही रोडावरच्या कुत्र्यांना. आणि प्लस त्यांना त्यांचा इतका त्रास होतो ना. त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं, त्यांना ॲलर्जी होऊ शकते त्याच्याने. तर असं हे सगळं टाळायला पाहिजे. माणसांमध्ये होळी खेळलेली ठीक आहे पण प्लीज त्यामध्ये तुम्ही प्राण्यांना आणू नका. प्राण्यांवर काही कसल्याही प्रकारचं कलर खेळू नका. होळीच्या दिवशी मी भरपूर असं बघितलं आहे की ते लोक काय करतात कुत्र्यांना कलर लावून देतात. तर कुत्र्यांना कलर लावू नका. त्यांना प्रॉब्लेम होते कलरने. हीच माझी व्हिडिओ बनवण्याचं माझं उद्देश आहे. हेच माझं कारण आहे. आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर प्लीज फ्रेंड्स जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
माझ्या आणि माझ्या पिल्लूचे असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.